देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संदर्भात पुष्टी करणारं सीसीटीव्ही फुटेज आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कारमधून आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते। बीडच्या मांजरसुंबा भागातील एका हॉटेलवर कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरलं। या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका इथे रात्री साधारण 1:30च्या सुमारास पास झाल्या आणि याच गाड्यांमध्ये बसून आरोपी बीडवरून पुण्याला गेले अशी चर्चा आहे। दरम्यान ज्यावेळी पाषाण येथे सीआयडीला वाल्मिक कराड शरण आला त्यावेळी त्याच्या ताफ्यात याच सीसीटीव्हीमध्ये दिसणारी गाडी होती आणि त्यामुळे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली गेल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। याच कारमधून कराड हा पुण्याला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुसरी दृश्य आहेत सीआयडीला शरण येताना हीच ती कार होती जी वापरण्यात आली। बीडमधून पुण्यामध्ये याच कारनं कराड आला होता का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। आणि अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। ज्यावेळी कराड हा सीआयडीला शरण आला त्यावेळची गाडी आणि 30 डिसेंबरची गाडी दोन्ही एकच गाड्या दिसतायत, काय अपडेट? वाल्मिक कराड हे 31 तारखेला सीआयडीला शरण येण्या अगोदर कुठे होते या संदर्भात तपासी यंत्रणा, यामध्ये सीआयडी असेल एसआयटी असेल, या तपासी यंत्रणा शोध घेत होत्या। जवळपास 9 पथकाच्या माध्यमातून शोध घेतला जात होता। मात्र जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे ते बीडच्या मांजरसुंबा येथील एका धाब्यावरती त्यांनी जेवण केलं आणि एका पेट्रोल पंपामध्ये डिझेल देखील भरलं। सोलापूर धुळे जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाच्या लगत असलेला हा पेट्रोल पंप आहे आणि या 3 गाड्या, ज्यामध्ये आलिशान 3 गाड्या आहेत आणि त्याच गाड्यापैकी एक जी गाडी वाल्मिक कराड याला पाषाण या ठिकाणी सोडण्यासाठी आली होती ती एक गाडी, ज्यामध्ये मोराळे नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याची ती गाडी असल्याचं देखील पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे। ती गाडी आता सील करण्यात आलेली आहे, केज पोलीस ठाण्यामध्ये ती गाडी देखील आहे। मात्र या आणखी ज्या 3 गाड्या होत्या त्या नेमक्या गाड्या कुणाच्या होत्या आणि फरार होण्यासाठी यांनी मदत केली असेल तर त्यांची चौकशी झाली का नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। एकंदरीत जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 15 ते 20 दिवस आरोपीच्या शोधासाठी इथलच्या ज्या तपासी यंत्रणा आहेत त्या सर्व ठिकाणी शोध घेत होत्या। मात्र जर आरोपी या ठिकाणी होते तर हे तपासी यंत्रणा त्यांना काय सापडले नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतो। त्याचबरोबर यांना कोणी पाठीशी घालत होतं का असा देखील जो सवाल आहे तो उपस्थित होत होता। मात्र आता या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने ज्या 3 गाड्या आहेत ज्या आरोपीच्या मागे पुढे फिरताना पाहायला मिळतात आणि त्या गाडीमध्ये कोण कोण आरोपी होते, आणखी कोण कोण सहकार्य करत होतं, या सगळ्या गोष्टीचा तपास आता पोलीस तपास आणि सीआयडीच्या तपासामध्ये येणारच आहे। मात्र एकंदरीत हे जे प्रश्न उपस्थित होत आहेत की 30 तारखेच्या रात्री वाल्मिक कराड नेमके होते कुठं आणि या गाड्याच्या माध्यमातून जर या गाड्या जर पुन्हा पाषाण या ठिकाणी गेल्या असतील तर ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे की बीडमध्ये राहून आरोपी या तपासी यंत्रणा कशा पद्धतीने गुंगारा देत होतं आणि असं जर असेल तर हे धक्कादायक आहे। सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वाल्मिक कराड याची मध्यरात्री प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळते। त्याला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड याला दाखल करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मोठी अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराड याची मध्यरात्री प्रकृती बिघडली असल्याची बातमी समोर येते। वाल्मिक कराड याला पोटदुखीचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्याला मध्यरात्री बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। सध्या वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। खंडणी प्रकरणात कराडच्या अर्जावर बीडच्या केज न्यायालयामध्ये सुनावणी होईल। मकोका आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि त्यामुळे आज खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वाल्मिक कराडनं खंडणी घेतली का याबाबत कुठलाही पुरावा उपलब्ध नाही असा दावा आरोपीचे वकील अशोक कवडे यांनी केलाय। त्यामुळे आज न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यामधील युक्तिवाद महत्त्वाचा ठरणार आहे।